नाशिक पुणे रेल्वे मार्ग जुन्या प्रस्तावित मार्गानेच व्हावी यासाठी दिनांक 17 जानेवारी रोजी सिन्नर येथे रेल्वे कृती समिती सिन्नर यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन तसेच लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर आळेफाटा नारायणगाव चाकण या मार्गानेच व्हावा अशी ठाम मागणी करण्यात आली। हा मार्ग सिन्नर तालुक्यासह परिसरातील उद्योजक, व्यापारी, शेतकरी तसेच पुण्यात शिक्षणासाठी असणारे विद्यार्थी यांच्यासाठी सोयीस्कर आणि लाभदायक असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले। यावेळी उपस्थित जरी जेमतेम होती, परंतु तालुक्यातील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले। सर्वांनी एकजुटीने या कृती समितीच्या मागे ठामपणे उभे राहावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी कृती समितीचे हरिभाऊ तांबे, प्राध्यापक राजाराम मुंगसे, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, राजाभाऊ चव्हाणके, नामदेव कोतवाल, ॲडव्होकेट संजय सोनवणे, स्टाईसचे कमलाकर पोटे, दत्ता वायचळे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश आहेर, सचिन देशमुख, संजय चव्हाणके, अण्णासाहेब गडाख, संदीप शेळके, दौलतराव मोगल आदींसह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते। निर्भीड न्यूजसाठी संकल्प भालेराव, सिन्नर। ही रेल्वे जी आहे, पूर्वी जी प्रस्तावित रेल्वे नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव मार्गे पुन्हा हा जो मार्ग होता आणि हा जवळपास हा मार्ग पूर्वीपासून मंजूर झालेला मार्ग होता। तो मार्ग मंजूर झालेला होता म्हणूनच त्यानुसार जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। अनेक शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आलेला होता आणि अनेक शेतकऱ्यांचा मोबदला त्यानंतर थांबवण्यात आलेला होता। हा जो मार्ग होता त्या मार्गाला मला वाटतं कुणीही शेतकऱ्यांनी फारसा विरोध केलेला नव्हता आणि अतिशय सुरळीतपणे ॲक्विजिशन पार पडून निश्चित हा रेल्वे मार्ग आतापर्यंत निश्चितपणे मार्गी लागला असता। परंतु त्यानंतर कुठलं राजकारण आलं, काय आलं, काही कळायला मार्ग नाही आणि नाशिक, संगमनेर, सिन्नर मार्गे होणारी रेल्वे ही सध्या रद्द करून त्याच्याऐवजी नाशिक शिर्डी शिर्डी नगर पुणतांबा मार्गे ही रेल्वे प्रस्तावित करण्यात आली। या मागं निश्चितच राजकारण दिसतं। दोन्ही रेल्वे मार्गाचा जर विचार केला तर नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव मार्गे होणारी ही रेल्वे निश्चितच सर्व लोकांच्या हिशोबातून, नागरिकांच्या हिशोबातून ही निश्चितच हा रेल्वे मार्ग अतिशय चांगला मार्ग असून सगळ्यांना न्याय देणारा मार्ग आहे। नाशिक पुणे रेल्वे कृती संघर्ष समिती सिन्नर यांच्या वतीने आज या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केलेले आहेत। राजाभाऊ चव्हाणकेंनी त्यांच्या मनोगतामध्ये अतिशय विस्ताराने आणि विशद असं मार्गदर्शन आपणासमोर ठेवलं। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा जुना 2014ला जो DPR केंद्र सरकारने मंजूर केलेला होता, त्या DPRच्या असलेला प्रस्तावित जो प्रकल्प आहे त्या दृष्टीने अंमलबजावणी व्हावी असा या कृती समितीचा आणि नाशिक नगर आणि सिन्नर तालुक्यातील हजारो आणि लक्षावधी नागरिकांची ती मागणी असल्याने या मागणीची जी धग आहेत, जी तीव्रता आहेत, ती या पुढच्या काळातही आपण सर्वांनी, सत्यजित तांबे असतील किंवा कॉम्रेड अजित नवले असतील किंवा सिन्नर संघर्ष कृती समिती असेल, या सगळ्यांच्या पाठीशी अतिशय निर्धाराने आणि ठामपणाने या ठिकाणी उभं राहून केंद्र आणि राज्य सरकारला या निर्णयात बदल करण्यासाठी आपण भाग पाडू असा विश्वास या निमित्ताने मला या ठिकाणी वाटतो। आणि ही जी आंदोलन आहेत, हे आंदोलन पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आपल्या पदरामध्ये योग्य न्याय मिळत नाही किंवा आपल्या पदरामध्ये तो न्याय पाडून घेता येत नाहीत, तोपर्यंत ही धार आणि ही संघर्षाची लढाई पुढच्या काळामध्ये अधिक जोमाने आपण पुढे नेऊया। सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला आपल्या कृती समितीच्या वतीने आव्हान करतो, मित्रहो, आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हा
ही रेल्वे आजच होईल. आज जर आपण या आंदोलनात सहभागी झालो नाही तर परत ही रेल्वे जर नगर मार्गे शिर्डी मार्गे गेली तर आपलं आणि आपल्या येणाऱ्या पिढीचं एवढं मोठं नुकसान होईल का ते कधीही भरून येऊ शकणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही रेल्वे सिन्नर संगमनेर नारायणगाव मार्गे झालीच पाहिजे. यासाठी आज जे आंदोलन केलं आहे या आंदोलनापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन नाशिक पुणा रोड आपण 100% रास्ता रोको करू आणि या आंदोलनाला तीव्र अशी धार देऊ. नाशिक सिन्नर संगमनेर पण कळेल काय चाललंय. नारायणगाव मंचर मार्गे पुन्हा रेल्वे या संदर्भात जे आज या ठिकाणी आंदोलन उभं राहिलेलं आहे, हे आंदोलनाचा आजचा हा पहिला टप्पा आहे. आज सिन्नर कृती समितीच्या वतीनं, सिन्नर तालुका कृती समितीच्या वतीने एक दिवसाचं लाक्षणिक धरण आंदोलन या ठिकाणी करत आहोत. परंतु यानंतर हे शासन जर दखल घेणार जर नसेल तर या ठिकाणी पुढच्या काळामध्ये येत्या 10 ते 15 दिवसामध्ये एक संपूर्ण सिन्नर तालुक्याचा मोर्चा या तहसील कचेरीवरती आणण्याचा आमचा मानस आहे. आणि त्या मोर्चामध्ये संपूर्ण सिन्नर तालुक्यातील शेतकरी, कामगार, उद्योजक, त्याचबरोबर व्यापारी हे सर्वांना याच्यामध्ये सामील करून घेतलं जाणार आहे. आणि त्याच पद्धतीनं जर याच्यावरती सरकार जर विचार करत नसेल तर मग नाशिक पुन्हा हायवेच नाही तर आम्ही समृद्धी महामार्गसुद्धा अडवणार आहोत. आणि त्याचे काय परिणाम होतील ते आम्ही बघून घेऊ.